शेतकरी बांधव आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या देशाच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी गाव भेटीच्या निमित्तानं उपस्थित माझ्यावर आलेले माझे सहकारी मित्र माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा पाटील, अभिजित कापसे, केशव खोगरे, धर्मीय नाना, सहकारी मित्र प्रमोद, सगळेच गावातील लहान थोर मंडळी, घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी, आज मित्रांनो या ठिकाणी आपल्या देशाचं भवितव्य ठरविणारी निवडणूक ही काय ग्रामपंचायतीची निवडणूक निश्चितपणात नाही, कारण आपला देश आणि आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी ज्यांनी आपल्या देशाचं नाव लौकिक केलं आणि संपूर्ण जगामध्ये आपला दरारा निर्माण केला आणि आज जगामध्ये कुठं जरी गेलो तरी भारताची मान ताट मानेनं उंचवते अशा पंतप्रधानांना आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान करायचे मित्रांनो, आणि त्याकरता महायुतीच्या उमेदवार आदरणीय अर्चनाताई पाटील यांना मत मागण्यासाठी तुम्ही तयार केलेला एक सामाजिक कार्यकर्ता या ठिकाणी तुमच्यासमोर उभा आहे. निश्चितपणाने या ठिकाणी आता प्रमोदनी माझ्या सहकारी मित्रांनी या ठिकाणी सांगितलं मित्रांनो, माझ्या माहितीप्रमाणे मी गेली 30 वर्ष झाले या बार्शी तालुक्याच्या राजकारणाच्या सरीपटावर. मला जसं कळतंय असं 2,500 कोटीचा निधी 18 महिन्यामध्ये कधी आलाय मला पण आठवतं. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शासन दरबारी पाठपुरावा करून या ठिकाणी निधी आणण्यामध्ये मी यशस्वी झालो. आज त्याचा भाग म्हणून भागवलेला कधी नाही तेवढी तुम्ही आठवा की प्रमोदने आकडेवारी सांगितलेलं माझ्याजवळ कागद आहे सगळ्या घरोघरी कॉन्क्रीट एक वाक्य खोट आहे मला सांगा. आज जलजीवन मिशनला 1.25 कोटी रुपये, तांबेवाडी येथील सातवा तलावाला 8.5 कोटी रुपये काम चालू आहे. भारतामध्ये जाऊन रस्ता एवढा खराब झालेला होता, रस्ता त्याला 4.5 कोटी रुपये टाकले. त्या भारतामध्ये पुढे भगवती नदीवरील पूल तर 35 वर्षाची मागणी होती, 4 कोटी रुपये त्यालाही त्याचं काम बहुतेक सुरू झालं असेल. भारतामध्ये इंदापूर रस्ता मी स्वतःच्या ठिकाणी साईडवरती आलो, त्या रस्त्याची माती काढलेली आहे, बुडून मारलेला आहे, तेही काम रुपये करायला सांगितलं, ताबडतोब तेही काम सुरू होईल. त्याचबरोबर आश्रमशाळेवरती रस्ता काढायला 1 कोटी रुपये दिले. भारतामध्ये गावासाठी कॉन्क्रीट काढण्याकरता 25-15 10 लाख, भारतामध्ये गावासाठी पीव्ही ब्लॉकला 10 लाख, जिल्हा परिषद शाळा नवीन परिषद 10 लाख, भारतामध्ये गोरगाववाड्यावरील सातत्यानं अडचण यायला जायला होती 40 लाख रुपये दिले. आता पुन्हा म्हणलं की भारतामध्ये जे गोरगाव रस्ता कुठल्या तरी मंडल बांधणाऱ्या खासदारांनी केला ते 15 लाख रुपये सुद्धा राजेंद्रबाबांनी त्या ठिकाणी पाठवले. भरपूर आहेत ना, तुम्ही व्यापार करता, मला काय पाहिजे चुकी आहे तुम्ही हातात दिली नाही, लोक मला चुकी द्या. कारण या ठिकाणी जनावरांच्या दवाखान्याला सुद्धा 50 लाख रुपये दिले, अंगणवाड्याला 25,50,000 रुपये दिले, पर्यटन तीर्थ क्षेत्रामधून आई जगदंबेच्या चरणी 20 लाख रुपये या ठिकाणी निधी दिला. दलित वस्तीमध्ये दलित समाज बांधवांना 10 लाख रुपये दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी आंबेडकर कटरीला 6 लाख, जिल्हा परिषद शाळा नवीन खोली 5,80,000, प्राथमिक आरोग्य केंद्राला 3 लाख, 15 विभागातनं अंतर्गत कटरीला 20 लाख, अंतर्गत कॉन्क्रीटला 10 लाख, तीर्थक्षेत्र विकास आराखडा जिल्हा परिषदेनं 10 लाख, त्याचबरोबर DCC बँकेसमोरचा रस्ता त्याला 10 लाख रुपये. एवढा निधी तुम्ही सांगा कधी आला आला नाही निधी तर एवढं कामाचं चालवायचं नाही, एका दुसरं काम मागे पुढं चालवायचं नाही. एवढा निधी या भागामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये बांधवून दिला. प्रत्येक गावामध्ये कमीत कमी छोटी जरी राहतात कांड्यावर सुद्धा शेवालाल महाराजांचं सभागृह असेल, इथले अंतर्गत रस्ते असतील, या ठिकाणच्या सगळ्या समस्या आश्रमशाळेच्या असतील, सगळ्या समस्या सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. प्रत्येक असं कुठलंच गाव आहे 100 गावाला आपण जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची योजना दिली. 37 साठवण तलाव आणले. आता भामरांच्या पण साठवण तलावाचा एक विषय आहे, तो मळेगावच्या देवस्थानची जमीन आणि तांडेवाडी त्याच्यासाठी सुद्धा माझे महाविकास प्रयत्न केले, आणखीनही प्रयत्न करतोय. फक्त शेतकऱ्यांनी समजून सांगण्याचा त्या ठिकाणी मी आठवण प्रयत्न करतोय. तो जर विषय झाला तर बऱ्यापैकी आणखी या भागामध्ये
पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. आणखी या भागामध्ये कुठली जरी साईट उपलब्ध झाली, मी सातत्यानं प्रमोदला सुधाकरला किंवा सगळ्यात माझ्या सहकारी मित्राला या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर कुठली साईट बाजार तलावाची असेल आणि त्याचं साठवण तलावामध्ये रूपांतर करायचं असेल, आणखी माझ्या निदर्शनास आला, आणखी तुम्हाला एखादा दुसरा साठवण तलाव देतो, पण हिरवागार परिसर या भागामध्ये गेल्याशिवाय मी सुरू असणार नाही. अशा पद्धतीचा या ठिकाणी काम आपण भरपूर करतो, काम आपल्याला भरपूर करायचं, परंतु आपल्याला कुणामुळे काम होतं आणि कोण मंडळ वाढतंय त्या गोष्टीकडे सुद्धा या ठिकाणी लक्ष देणं मित्रांनो गरजेचं. आज या ठिकाणी मला पूर्णपणे वातावरणाची जाणीव आहे. या भागामध्ये फिरत असताना किंवा गावामध्ये मी भाजपने येऊन गेलो, शिवजयंतीच्या निमित्त असेल किंवा इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने येऊन गेलो. आज या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही की कोण नेमकं काम करतंय आणि कुणाचा दृष्ट कोण करतंय, ह्या सुद्धा गोष्टी आत्मपरीक्षण करणं गरजेचं. सगळ्या गोष्टी बदलण्याची रात्रंदिवस या ठिकाणी रात्रीचा दिवस आपण काम करून या ठिकाणी काम करतो. आणि वस्तुस्थिती आहे, कुणी माझ्यावर चर्चा करावी, कागदोपत्री सगळे पुरावे मी काय काय केले. या 5 वर्षामध्ये आता झाल्यापासून एकूण 1 दिवस फक्त आघाडीच्या सरकारने कोरोना होता, तेवढा जर पिरियड सोडला सरकार आल्यापासून एकूण 1 दिवसाचा हिशोब माझ्याकडे एकूण 1 दिवसाचा हिशोब द्यायला तयार आहे. परंतु या ठिकाणी कुठलंही एखादं गावामध्ये 5-50 मतं कमी जास्त द्या मित्रांनो, काही फरक पडत नाही एखाद्या निवडणुकीमध्ये, परंतु गावातलं वातावरण कोणी खराब करू नका, एवढीच माझी हात धरून पाया पडून सगळ्याला विनंती. सगळेजण एका कुटुंबातला सारखा राहा. जन्म हा एकदाच येतो, 10 येत नाही, आणि आलेल्या जन्माचा चांगला उपयोग करा. आपल्या आईवडिलाची लेकरा बाळाची चांगली सेवा करा आणि विकास चांगला लोकप्रतिनिधीकडनं करून घ्या. खरं कोण खोटं कोण ह्याचं पण मूल्यांकन तुम्ही करणं गरजेचं असे या ठिकाणी सगळ्या बातमीकरांना विनंती करतो. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की कुठल्याही निवडणुकीमध्ये मला रिकाम्या हाताने तुम्ही पाठवलेलं नाही. यावेळेस आपला खासदार हक्काचा निवडून आणण्याकरता या ठिकाणी अर्चनाताई पाटील यांना चांगलं मताधिक्य देण्याकरता आपण सज्ज आहे असे या ठिकाणी मी आत्मविश्वास बाळगतो. आणि आपण आपल्या खासदाराला प्रचंड मताने निवडून द्या अशी अपेक्षा करतो. आपल्या नरेंद्र मोदी साहेबांना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करावं अशी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करून माझे 2 शब्द माझे या ठिकाणी. त्याचबरोबर प्रमोद मामा म्हणला की बहुत चिडतात, प्रमोद मी चिरत नाही कधी तुमच्यावर, कधी चिन्हत पण नाही. फक्त मी रागवला असं तुमच्यावरती भांडण होऊन नका गावामध्ये, एवढ्या करता रागवतो, दुसरं कधीच मी रागवलं तुमच्यावरती, तुम्ही आठवा नाना बरोबर. फक्त मी एवढीच विनंती केली की गावामधलं वातावरण कोणीच खराब करू नका. ज्याला ज्याच्या विचारानं काय करा त्याला करून दे, ज्याला जावं पडेल. फक्त तुमचं पण वाटलं करू नका, कोणाचं वाटलं होऊन घेऊ नका. एवढ्या करता चिडलो तुम्ही, एक काय मला 10 कामं सांगा, 10 कामं करण्याची माझी तयारी असेल असं मुस्लिम समाज बांधवांचा पण या ठिकाणी निधीचा विषय काही निधी लागला सांगा, जी पण निधी देण्याची माझी तयारी असेल. कारण मी मला सांगितलं की छत्रपती शिवरायांचा मी मावळा आहे, महाराजांनी सुद्धा किल्ल्यावरती मस्जिदी बांधल्या होत्या. त्या पद्धतीने मुस्लिम समाज सुद्धा विकासापासून वंचित राहणार